सर्वांना हरिओम. आपण आज मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 178चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 178 असा आहे. जयामानला देव तो पूजिता हे, परिदेव शोधूनि कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानिली भक्ती जेतेची मोठी. आपण पूर्ण श्लोक पुन्हा ऐकूया. जया मानला देव तो पूजिता हे, परिदेव शोधूनि कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानिली भक्ती जेतेची मोठी. हा श्लोक एवढा सोपा आहे की त्यातले काही शब्दांची अर्थ आपल्याला आवश्यकता नाही सांगण्याची. सर्व शब्द सोपे आहेत. समर्थ सांगतात या श्लोकातून, मनुष्याची ज्याच्यावर श्रद्धा बसते त्याला तो देव मानतो आणि त्याचीच पूजा अर्चा करीत बसतो. परंतु मुख्य देव कोण आहे त्याचा शोध घेणारे या जगात कोणीच नाही. जगामध्ये कोट्यावधी देव आहेत. ज्याला ज्या देवाची भक्ती आवडते त्याला तो मोठा मानतो, श्रेष्ठ समजतो. पण खरा देव कोण आहे ते शोधण्याची तसदीसुद्धा कोणीही घेत नाही. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात, मनुष्याची ज्याच्यावर श्रद्धा बसते त्याला तो देव मानतो आणि त्याचीच पूजा अर्चा करीत बसतो. परंतु मुख्य देव कोण आहे त्याचा शोध घेणारे या जगात कोणीच दिसत नाही. जगामध्ये कोट्यावधी देव आहेत. ज्याला ज्या देवाची भक्ती आवडते त्याला तो मोठा मानतो, श्रेष्ठ समजतो. पण खरा देव कोण आहे ते शोधण्याची तसदीसुद्धा कोणीही घेत नाही. असा या श्लोकाचा थोडक्यात अर्थ आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायातील 4थ्या श्लोकातून सांगतात, यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः, प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. अर्थात, हे कौंतेया, सात्विक माणसे देवाची पूजा म्हणजे भक्ती करतात. राजस प्रवृत्तीचे लोक यक्ष राक्षसांचे पूजन करतात आणि तामसी प्रवृत्तीची माणसे जी आहेत या जगात, तामसी प्रवृत्तीची माणसे ती भूत प्रेतांची पूजा करतात. उपासना शास्त्राप्रमाणे माणसं सात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारच्या प्रवृत्तीची असतात. आपल्या आवडीप्रमाणे ते देवाची निवड करतात. आपल्या आवडीप्रमाणे ते देवाची निवड करतात. देवाच्या मूर्तीची उपासना करू लागतात आणि त्या देवाला आवडेल, पसंत पडेल ते त्याला देत असतात. जगामध्ये अनादी काळापासून
आजपर्यंतच्या काळात प्रचलित देवांची संख्या प्रचंड किंबहुना अगणित झाली आहे. आपण जर विचार केला अगदी अनादी काळापासून आजपर्यंतच्या काळामध्ये, तर आपल्याला दिसून येतं की प्रचलित देवांची संख्या नुसतीच प्रचंड नाही तर अगणित झाली आहे. समाजामध्ये वेदकाळ, पुराणकाळ या काळापासून आपण जर बघितलं तर लक्षात येतं, आणि त्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या देवांची भक्ती समाजात वाढू लागली. मध्ययुगामध्ये तर साधू आणि देवतांची पूजा अर्चा प्रचलित होऊन समाजामध्ये एक प्रकारे गोंधळ वाढू लागला. अशा रीतीने स्वामीजी सांगतात त्याप्रमाणे जया मानला देव तो पूजिता आहे, आणि प्रत्येकजण या पद्धतीने मी परमार्थ करतो आहे असे समजतो. पण खरं सांगायचं तर आपण वर्षानुवर्षे परमार्थ करतो आहोत, पण अजूनही आपल्याला परमार्थ कळलाच नाही असेच म्हणावे लागेल. परमार्थ असा वेगवेगळ्या स्वरूपात विभागला आहे का? परमार्थ म्हणजे नेमके काय आहे? तर जो मूळ पुरुष आहे, खरा देव आहे, त्याचा शोध घेणे. कारण या विश्वाच्या पसाऱ्यात अनेक देवदेवतांच्या बाजारात तो खरा देव हरवला आहे, गुप्त झाला आहे. आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. जर एखाद्या माणसाला योग्य मार्गदर्शक मिळाला नाही तर त्याची दिशा चुकते, त्याच्या आयुष्याची दिशा चुकते, आणि मग तो नको त्या मार्गाने, अयोग्य मार्गाने जाऊ शकतो, आणि त्यामुळे त्याचं आयुष्य अधोगतीकडे जाऊ शकतं. परमार्थामध्ये सुद्धा खऱ्या मार्गदर्शकाची गरज आहे. कारण गुरूंशिवाय परमार्थ कळत नाही. संत कबीरदास महाराज एका ठिकाणी म्हणतात, उत्तरेकडचे होऊन गेले, सर्वांना नाव माहीत आहे. त्यांनी जो दोहा रचला त्या दोह्यामधली एक ओळ आहे. ते सांगतात, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट. सद्गुरूंच्या शिवाय आपल्याला परमार्थामध्ये वाट दाखवणारा वाटाड्या मार्गदर्शक कोणी नाही. एक गुरुच आपल्याला भगवंताकडे घेऊन जाऊ शकतात. सद्गुरूच आपल्याला खऱ्या देवाची ओळख करून देऊ शकतात. आपण पाहिलं की ज्याची श्रद्धा, ज्याचा जो भाव देवावर असतो, त्या देवाला तो घरात आणि मनात आणून बसवतो. अशा रीतीने देवाची स्थापना करून आपण त्या प्रस्थापित देवाची पूजा अर्चा करू लागतो. आपणच ज्याची श्रद्धा आहे आपल्या मनामध्ये, ज्याच्याबद्दल भाव आहे, अशा देवाला आणतो घरामध्ये, त्याची स्थापना करतो आणि त्या प्रस्थापित देवाची पूजा अर्चा करू लागतो. काहीजण त्याची मंदिरं बनवतात, त्याचे उत्सव फार थाटामाटामध्ये साजरे करतात, आणि असे करण्यातच आपण सार्थकता मानतो आणि यालाच आपण परमार्थ समजतो. परंतु याला परमार्थ म्हणता येणार नाही. कारण जर आपण समाजातील लोकांचे, त्यांच्या विचारांचे, त्यांच्या मनाचे
सर्वेक्षण केले तर आपल्याला असं दिसून येईल की परमार्थाच्या नावाखाली आज सर्वत्र नुसता बाजार मांडलेला आहे. परमार्थाच्या नावाखाली जो तो आपला स्वार्थ साधून घेतो आहे. संत महात्मे महापुरुषांनी परमार्थाचा खरा अर्थ आपल्याला सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्यांनी अगदी मुळाशी जाऊन परमार्थाचा खरा अर्थ शोधून काढला. परंतु आपल्याला मात्र परमार्थाचा वेगळा असे अर्थ सांगणारा कोणीतरी पाहिजे. या संत महात्म्याचं बोलणं, त्यांचं वचन यावर आपला विश्वास नाही. कोणीतरी आपल्याला परमार्थाचा वेगळा अर्थ सांगणारा पाहिजे. परमार्थाचा निश्चित अर्थ सांगताना संत महात्मे म्हणाले, बाबा रे, आपले मन प्रभूचरणी लीन करणे, त्याच्या स्वरूपात एकरूप होणे, त्याच्याशी समरस होणे याला परमार्थ म्हणतात. त्यासाठी उपास तापास नकोत, मंदिरे नकोत की तीर्थयात्रासुद्धा नकोत. अर्थात या गोष्टी करू नयेत असे नाही. श्रद्धा आपली कामाला येते. ज्या देवावर आपली श्रद्धा आहे ती श्रद्धाच आपल्याला उपयोगी पडते. म्हणून आपण मंदिरात जायचं नाही, उपासना करायची नाही, तीर्थयात्रा करायची नाही असा तर अर्थ नाही. पण यालाच परमार्थ समजणे चुकीचे आहे. या गोष्टीमध्येच परमार्थ आहे असं जे आपण समजतो ते चुकीचे आहे. आपल्याला ही गोष्ट कळत नाही. आपण जो चुकीचा अर्थ लावलेला आहे परमार्थाचा, ही गोष्ट आपल्याला कळत नाही. आणि याचे कारण म्हणजे आपल्याजवळ असलेले अज्ञान. आपल्याला सर्वांना देव निश्चितपणे पाहिजे, पण कशासाठी? फक्त आपल्या सुखासाठी, आपल्या स्वार्थासाठी. त्याने जर माझ्या मनाप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे मला दिले पाहिजे, यासाठी मला देव हवा आहे. माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला देव हवा आहे. देवासाठी देव कोणालाही नको आहे. मला देवासाठी देव पाहिजे असं कोणी बोलत नाही, कोणी म्हणत नाही. जर एखाद्या देवाला नवस केला आणि जर त्याने पूर्ण नाही केला तर आपण लगेच त्या देवाला खोटा ठरवून मोकळे होतो. अशा वेळी एखादा मनुष्य सांगतो की तू या देवाकडे जा, तो जागृत आहे. तो कसा आहे? जागृत आहे. तो तुझी इच्छा नक्की पूर्ण करील. मग आपण लगेच त्या देवाकडे धाव घेतो. पण का हो? खरोखर तो तेथेच जागृत आहे का? इतर ठिकाणी नाही का? वास्तविक तो तर सर्वत्र जागृत आहे. आपणच मृत झालो आहोत. कारण असा सर्वव्यापी देव जागृत आहे, पण आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. हे तितकेच खरे आहे. आणि दुर्दैव असे आहे की आपण या सर्वव्यापी देवाला शोधण्याचा प्रयत्नही करीत नाही. म्हणून स्वामीजी या श्लोकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणातून सांगतात, जया मानला देव तो पूजिता आहे, परिदेव शोधून कोणी न पाहे. तिसऱ्या चरणातून समर्थ सांगतात, जगी पाहता देव कोट्यानुकोटी. वास्तविक खरा देव जो मूळ पुरुष आहे तो एकच आहे. त्या देवाला
आपणच विविध रूपात विभागून टाकले आहे. म्हणजे आपणच देवाची विभागणी केलेली आहे. आणि याचे कारण आपली वासना, आपली इच्छा जो देव पूर्ण करील त्यालाच आपण खरे मानून बसलो. त्या देवाची प्रतिष्ठा निर्माण केली आणि त्याच देवाचा सर्वत्र प्रचार केला. प्रत्येकाला आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठीच देव हवा आहे. आणि लोक यालाच अध्यात्म म्हणतात, यालाच परमार्थ करणे असे समजतात. साधू संत महात्मे देवाकडे गेले ते देवासाठीच, त्याच्या प्राप्तीसाठीच त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी आपले जीवन सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित केले. आपल्या सर्व आशा आकांक्षा इच्छा वासना कामना त्यांनी भगवंताच्याच चरणी वाहिल्या. कारण त्यांचा दृढ विश्वास असतो की जे जे काही माझ्या जीवनात घडत आहे, ज्या ज्या घटना ज्या ज्या गोष्टी जे जे प्रसंग माझ्या जीवनात येत आहेत त्या सर्व प्रभूच्या इच्छेनेच घडत आहेत. देवाकडे गेल्यावर देवाकडे देवाशिवाय काहीच मागायचे नाही अशी संतांची शिकवण आहे. त्या भगवंताचे पाय सोडायचे नाहीत तर ते घट्ट धरून ठेवायचे. संत नामदेव महाराज एका अभंगातून सांगतात त्याप्रमाणे सर्वांना अभंग परिचित आहे की संत महात्म्यांनी भगवंतावर त्यांची श्रद्धा किती अटळ होती, अढळ होती. देवाचे पाय सोडायचे नाही, घट्ट ठेवायचे म्हणजे काय ते आपण ऐकूया संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या अभंगातून. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, देह जावो अथवा राहो चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा. पुढे म्हणतात, हे पंढरीनाथ, हे भगवंता, माझ्या जीवनामध्ये मी आता हाच एक नेम केला आहे. आता माझा हा नेम तूच पुढे चालव. नामा म्हणे केशवराजा केला नेम हा चालवी माझा. कोणता नेम केला आहे? पहिले चरण, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. हा दृढ संकल्प, हा नेम या संतांनी केला. आणि एका भगवंताशिवाय त्यांनी कोणालाही आपलं मानलं नाही. लहान बालकाला, तान्या लेकराला एक आपल्या आईशिवाय काहीच आवडत नाही. त्याला आईशिवाय काहीच नको असते. आईशिवाय त्याला कोणत्याच गोष्टीत रस नसतो. त्याने आपले संपूर्ण जीवनच आईलाच समर्पित केलेले असते. आपल्या इच्छा आकांक्षा सर्व काही त्या बालकाच्यासाठी आईच्या चरणी विलीन झालेल्या असतात. त्या लहान लेकराच्या इच्छा आकांक्षा सर्व काही आईच्या चरणी विलीन झालेले असतात. त्याप्रमाणे आपल्यालाही आपल्या सर्व इच्छा आकांक्षा इतकेच नाही तर आपलं सर्वस्व भगवंतामध्ये विलीन करता आलं पाहिजे. एखादी इच्छा
जर त्याने पूर्ण केली तर ती त्याची इच्छा होती म्हणून त्याने पूर्ण केली असे समजावे. आणि जर त्याने एखादी इच्छा पूर्ण केली नाही, कारण तो सर्वांच्या इच्छा पूर्ण करेल असं सांगता येत नाही. काही इच्छा आपल्या तो पूर्ण करतो, काही पूर्ण करत नाही. पण जर एखादी इच्छा त्याने पूर्ण केली नाही तर त्याची इच्छा नव्हती आणि तसे करण्यातच माझे हित आहे असे आपण मानले पाहिजे. एखादी गोष्ट मिळावी म्हणून त्याचे स्मरण न करता भगवंताचे आपल्याला निरंतर स्मरण झाले पाहिजे. आपल्याकडून अगदी सहजपणे त्याचे नामस्मरण झाले पाहिजे, किंबहुना तो आपला सहज स्वभाव झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही क्षणी आपण निरंतर समाधानी राहिले पाहिजे. याचं नाव परमार्थ आहे. परमार्थाचं फलित आहे. कोणत्याही क्षणी आपण निरंतर समाधानी राहिले पाहिजे. माझ्या जीवनात आलेला चांगला किंवा वाईट प्रसंग, एखादी घडलेली चांगली किंवा वाईट घटना यांचा आदर करून आपण परमात्म्याची इच्छा म्हणून जगलो पाहिजे. तो मला जसे ठेवील, ज्या अवस्थेत, ज्या परिस्थितीमध्ये ठेवील त्या परिस्थितीमध्ये आनंदाने जगण्याची कला आपल्याला साधू संतांकडून शिकून घेतली पाहिजे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, हा पण अभंग प्रसिद्ध आहे, सर्वांना माहीत असेल. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि त्यांनी नुसते सांगितले नाही तर ते स्वतः तसे आयुष्य जगले. या सर्व संतांनी एका पांडुरंगालाच आपला करून घेतले होते, आपलासा करून घेतले होते. नुसता आपला नाही तर आपलासा करून घेतले होते. कारण त्यांना माहीत होते की त्या पांडुरंगाशिवाय जीवनात समाधान नाही. आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे. तुकाराम महाराज सांगतात. पुढे आणखीन म्हणतात एके ठिकाणी, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापय काम नाही आता. या अनेक देवाच्या बाजारामध्ये आपण जो खरा देव आहे, समर्थांच्या भाषेमध्ये जो थोरला देव आहे, तो शोधून काढला पाहिजे आणि त्या देवालाच शरण गेले पाहिजे. आपणही संख्येने कोट्यानुकोटी असलेल्या देवांपैकी खरा देव शोधून काढला पाहिजे. जसा या संतांनी शोधून काढला, नुसता शोधून काढला नाही, त्याला आपलेसे केले आणि ते सदैव समाधानी राहिले. त्यांच्या जीवनातला परमानंद कधीच कमी झाला नाही. म्हणून आपणही संतांच्या याच मार्गाचे अनुसरण करूया आणि आपण आपल्या जीवनामध्ये अविट आनंद, परमानंद, समाधानाचा लाभ करून घेऊया. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.